शुभ सकाळ सर्वांना. चला गावाला आलेली आहे आणि बघू शकता गावचं वातावरण तुम्हाला माहीतच आहे. खूप छान असतं, फ्रेश असतं आणि मला आहे ना गावचं खूप आवडतं. नेहमी मी येतच असते गावाला. बघा महिना नाही होतं येत असते माझ्या घरी गावाला. आता पण मी होळीला 2-3 दिवसापासून आलेली. आज तिसरा दिवस आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आज होळी पण आहे आणि याच्या आधीचे पण व्हिडिओ तुम्हाला येईलच. पण गावाला आल्यानंतर आहे ना मला अजिबात वेळ भेटत नाही व्हिडिओ तयार करायला किंवा अपलोड करायला. त्याच्यामुळं मी जेवढ्या येतील तेवढ्या मी तुम्हाला टाकायचा प्रयत्न करत असते. आणि आता इथे सकाळीच लवकरच उठली, तशी मी 5 वाजताच उठत असते घरामध्ये. मग थोडंफार आहे ना आवरत असते आणि गावाला खूप म्हणजे खूप थंडी. त्याच्यामुळे आहे ना हे बघा, हे लादीचं फरचीचं घर असलं ना खूप थंडी लागते, पायाला पण खूप त्रास होतो. आणि मी ना उशिराच दरवाजा उघडला. आता छोटे मुलं आहे ना माझ्याकडे घरामध्ये, सगळे हॉलमध्ये झोपलेले आहे. काही माझ्या पुतण्या वगैरे पण सणाला आलेल्या आहे ना, त्या पण माझ्याच घरात झोपलेल्या आहे, जावाई वगैरे. तर म्हटलं चला आता ना घरातलं झाडझूड नंतर करते, पहिलं बाहेर झाडून घेते. त्यांच्या पण अंघोळी वगैरे व्हायचे आहे अजून. आणि आज आहे ना होळी, तर त्याच्यामुळे आहे ना आज लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. कारण का खूप माणसं आहे आमच्याकडे. घराच्याच बाजूला आहे ना इथे बघू शकता जास्वंदीचं झाड लावलेलं आहे आणि एवढे त्याला फुलं येतात, कळ्या येतात. पण आहे ना ते ना एकदम रस्त्यावरती आहे ना, त्या झाडावरती खूप म्हणजे खूप धूळ बसते. पण फुलं बघू शकता. पण याचं आहे ना मी आज छान असा गणपती बाप्पाला आहे ना हार ओवणार आहे. आणि चला मला आहे ना इकडे गावाला आल्यानंतर आहे ना थोडंसं फ्रेश वाटतं, कारण का माझी तब्येत बरी नसते ना, तर मला तिकडे थोडासा त्रास होतो. तर नेहमीच स्वयंपाक करत असते. 2 सुना आहे मला. मी तुम्हाला नेहमी सांगते, पुतण सुना माझ्या दोघी जावांच्या सुना आहे, तर त्याच करत असतात स्वयंपाक. पण म्हटलं चला त्यांना पण कधीतरी आपण मदत करून लागलं म्हणजे त्यांना पण बरं वाटतं. आणि चल म्हटलं त्यांना, म्हटलं मी करते चपात्या. कणिक मळलंय बघा इतकं मोठं आणि मी चुल्यावर करते आता चपात्या. तसं मला चुल्यावर पण स्वयंपाक करायची सवय आहे, पण थोडाफार धूर लागतो ना, त्याच्यामुळे मला त्रास होतो. तरी पण आहे ना करते. आणि मला आहे ना शक्यतो खाली बसून आहे ना स्वयंपाकच करता येत नाही. मला चपात्या तर करताच येते नाही. आपल्याला कसं ते उभं राहून स्वयंपाक करायची सवय, त्याच्यामुळे तरी पण चला करायलाच लागतं. गावाला आल्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट व्हायलाच लागतं. आपण ॲडजस्ट करून घ्यायलाच लागतं त्यांच्यामध्ये. चला चपात्या वगैरे करून घेते. आणि सुनेचं चालू आहे तिकडे भाजी भात आणि वरण बनवायचं काम. आता आमचा ट्रॅक्टर होता ना, तो अचानक बंद पडला. आता सकाळी सकाळी गाईगुरांसाठी ना मका कापायला जायचं, गवत कापायला जायचं. आमच्याकडे गाईगुरं पण खूप आहे, तुम्हाला मी नेहमी सांगत असते. आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये भरून आणतात ते. छोटे मोठे मुलं सगळे ट्रॅक्टर आहे ना लोटायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता. चला इथेच एंड करते, बाय.